म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे. शिंदे साहेबांनी उल्लेख केला, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. अनेक दिग्गज नेतृत्वाने मधुकर पितळांपासून, अरुणभाई गुजरांतीपासून, छगनराव भुजबळ साहेबांपासून, आर पाटील साहेबांपासून, किरणराव वैश्य पाटलांपासून, जयंतराव पाटील साहेबांपर्यंत अनेक नेत्यांनी या पक्षाच्या असलेल्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी अध्यक्ष करण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांनी घेतला. सगळे अध्यक्ष झाले, सत्ता आली. आता मी अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना शशिकांत शिंदे काय करणार अशा प्रकारची उत्कंठा पत्रकारांना, विरोधी पक्षाला आणि आपल्याला सुद्धा. मी पहिल्या प्रथमच सांगतो, मी लढणारा कार्यकर्ता, मी नेता नाही, परंतु सामान्य जनतेच्या साठी वेळ पडली तर दोन हात करणारा कार्यकर्ता. इतिहास करायचा असतो. शिंदे साहेबांनी सांगितलं ही पराक्रमाची भूमी आहे. त्यांनी स्वराज्याची पताका उभी केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, जिजाऊ मातेची जन्मभूमी आणि या मातेच्या पोटी महाराष्ट्राचा इतिहास ज्यांनी दिल्लीच्या आखेपार नेला, आकला पगड क्रांतीला बरोबर घेऊन ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ती छत्रपती शिवाजी महाराजांची. शिंदे साहेबांनी सांगितलं की सातारकाने आपलं नातं आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने इतिहास रचला. आजही छत्रपतीचं घराणं हे सातारमध्ये आहे. त्यामुळे आम्ही साताराच्या असलेल्या छत्रपतीच्या या घराण्याला शिवाजी महाराजांचं कायम आम्ही स्मरण करत असतो. आता या सातारकराला बुलढाण्यावाल्यांनी सुद्धा सांभाळून घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि बुलढाणा आणि साताराचा इतिहास एकत्र झाला तर महाराष्ट्राचा इतिहास. शिंदे साहेबांचा परिचय मी द्यायला नको, कीर्ती मोठी आहे. तुम्ही 12 वर्ष मंत्री होता, मी फक्त 9 महिने. पण 12 वर्षामध्ये पवार साहेबांनी जी खाती दिली, मला आठवतो एक किस्सा. लोकांना पाचवते विधानसभेत असेल म्हणजे खडसे साहेबांमध्ये बोलण्यामध्ये त्याचा हात कोण विधानसभेत पकडू शकतो. एक बिल आलं होतं परवाच्या दिवशी कामगार कायद्यावर. मी खडसे साहेबांना बोललो, साहेब तुमचा विक्रम मला मोडायचा आहे संधी आली. 8 तास बसले आणि मी बोलायला सुरुवात झालो. 3 तास झाले. शेवटी मग चंद्रकांत दादांनी सांगितलं की हे बिल उद्या आहे. आमचा विक्रम उठला. पण शिंदे साहेब सभासदामध्ये तुमच्याकडे त्या जबाबदाऱ्या त्या महत्वाच्या आहेत. आता तुम्ही मदत पुनर्वसन मंत्री सुद्धा होता. आता बुलढाण्याची मदत करण्याच्या बाबतीमधला अनुभव मला जास्त आहे. महसूल मंत्री सगळे होते, पण योग्य वेळेला त्यांच्याला अन्न औषध खात्याचा या ठिकाणी जबाबदारी आहे. गव्हर्नर पाठवते होते त्यामुळे कोविड किस्सा सांगायचा राहायचा. ते प्रश्न विचारल्यानंतर आम्ही बघायचो, आम्हाला फार होत असेल. आम्ही फायर फायटिंग केली, समोरच्या अंगावर जायचं, समोरच्याला आवाज उठवायचा. बबनराव पाचपुतेला प्रश्न विचारला, बबनराव पाचपुते फक्त हो नाही एवढंच बोलतो. आम्ही विचारलं पाचपुते तर तुम्ही
देत नाही. ते मला जास्त उत्तर दिलं की उपप्रश्न जास्त येतात म्हणून काय बोलायचं एका त्यांना माहिती. शिंदे साहेबांचं एक रक्षिक आहे, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारायचं धाडसच व्हायचं. चेहरा एवढा साधा आणि कधी कोणाला दुखवायचं नाही, एकदम शांतपणाने उत्तर देणार. त्यामुळे वेगवेगळ्या खात्याच्या असलेल्या अनुभवाची शिदोरी ज्या पवार साहेबांनी विश्वासाने 12 वर्ष दिली. ज्यावेळेला लढाईचा काळ होता त्या कोरोना काळामध्ये 2 नेते मनापासून प्रयत्न करत होते, एक राजेश टोपे आणि एक राजेंद्र शिंदे. मला सर्वांना माहित असेल की कोरोनाच्या काळामध्ये जी झालेली लढाई होती दिवसासाठीच होती. आणि त्यावेळेला अनेक लोकांचे प्राण वाचले. त्यांना मिळालेलं रेमडेसिवीर म्हणजे औषध होते ते पुरवठा करणारे शिंदे. ते कार्य जे आहे ते कालही जाण्याला मी आणि रवी ही मंडळी पडली असं दुःख आहे. आमचं आपलं आहे, आम्ही काय सामान्य लोकांना आम्ही सगळे आलेलो आहोत. परंतु ज्यांना खरोखर गौरवलं गेलं होतं या देशाने नाही तर जगाने सुद्धा गौरवलं गेलं होतं. अशा चांगल्या व्यक्तिमत्वाचा पराभव होतो हेच खरं दुःख आहे. ही महाराष्ट्राची ओळख नाही. महाराष्ट्र हा स्वाभिमानाचा महाराष्ट्र ओळखला आहे. या महाराष्ट्रामध्ये अशी नेतृत्व उभं करण्याचं धाडस फक्त पवार साहेबांनी दाखवलं. अनेक नेते घडवले. आर पाटलांसारखं नेतृत्व असेल, राजेश भैयासारखं असेल, आमच्या शिंदे साहेबांसारखं असेल. मला ज्यावेळेला अध्यक्ष करण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला कारण अनेक ज्येष्ठ मंडळी सुद्धा या पक्षात का कोण झाले एक संघर्षाचा काळ. या संघर्षाच्या काळामध्ये अनेक लोक पक्ष सोडून गेले. अनेक लोकांनी आपल्या असलेल्या भूमिका बदलल्या आणि सामान्य कार्यकर्त्याच्या जोरावर पक्ष परत मजबूत करायच्या बाबतीमधलं शिवधनुष्य ते उचलण्याच्या बाबतीमध्ये जबाबदारी फार विश्वासाने ह्या नेते मंडळी माझ्यावर टाकलेली आहे. काही गुण माझ्यात ते बघितले असतील. अंगावर जाणार असेल, आक्रमकतेने असेल, तर कामगार संघटनेचा आणि इतर वेगवेगळ्या सगळ्या संघटनेच्या अनुभवाचा फायदा होणार असेल. साताऱ्याला जिल्हाध्यक्ष आमच्या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित राजकारणी फार मुख्य आहे. त्यातून मी जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष बांधण्याचा प्रयत्न जो पवार साहेबांच्या दृष्टीत आला असेल ती जबाबदारी मला मिळाली. हे महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतोय, मी प्रामाणिकपणाने सांगतो की वरची लोक घेतली पण सामान्य कार्यकर्ता आणि जनता आजही पवार साहेबांच्या पाठीमागे बुलढाण्याला काढला. आम्हाला अध्यक्षांनी यांना सांगितलं बैठकीला यायचंय. माझी अपेक्षा अशी होती की पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी हितगुज करायचं, संघटना वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना द्यायच्या. या बुलढाण्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे जेणेकरून संघटना आपली प्रथम क्रमांकावर जाईल अशा प्रकारचा विचार करायचा. आपण मोठ्या एवढ्या संख्येने आलेला गरज आहे. त्यांनी माणसं आणायची म्हटल्यानंतर त्यांना आमिष दाखवली जातात. राजकीय मंडळी असतो या कोणी असतो म्हणजे ते खर्च न करता माणसं येतात ती खरी प्रामाणिक असं याचा प्रत्यंतर या बुलढाण्याला मला विश्वास ठेवा.
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. काल नेपाळमध्ये घटना घडली, योगायोग असेल, क्रांती झाली. क्रांती कशासाठी झाली की लोकांच्या अधिकारावर गदा येण्याची ही क्रांती झाली. त्याला हुकुमशाह जन्माला येतो. अगदी महाभारतापासून आताच्या युगामध्ये बघितलं, ज्या वेळेला हुकुमशाह जन्माला येतो त्यावेळेला त्याचा पराभव करण्यासाठी कोणीतरी जन्माला येतो. लोकशाही या देशातली जन्माला आलेली ही लोकशाही आहे. हल्ली राजकारणाची समीकरण बदलली. नेपाळ मध्ये व्यक्ती स्वातंत्र्य ज्यावेळेला हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला तर युवा वर्ग रस्त्यावर आला. एक व्यक्ती फक्त सोशल मीडियावर 8 तारखेला आपल्याला जमायचं एवढं फक्त मेसेज देतो. प्रसिद्ध व्यक्ती नव्हती, एक साधी व्यक्ती होती, परंतु एका भूकंपातून त्याला वाटलं मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. अशा प्रकारचा क्रांती करणारा एक माणूस, एक मुलगा उभा राहिला आणि त्याने नेपाळच्या असलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात लढा उभा केला. हिंसक कृतीचं समर्थन करत नाही. मला सकाळी पत्रकारांनी परिषदेमध्ये विचारलं की आजूबाजूची सगळी राष्ट्र याशांत झालेली आहे. श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, आता नेपाळ या ठिकाणी अशांत झालं. तुमचं मत काय? एवढा हा लावा बॉर्डरवर पेटलो. ज्या देशांना, ज्या राष्ट्रांना या भारताने स्वातंत्र्य करून दिलं, गेल्या काही वर्षामध्ये या राष्ट्राचे आपले संबंध बिघडले. आम्ही एका बाजूला महासत्ता होण्याच्या बाबतीमध्ये सत्ता घेतोय, शब्द देतोय, आणि दुसऱ्या बाजूला छोटी छोटी राष्ट्र आमच्या विरोधामध्ये जात आहे. मोठी तर राष्ट्र विरोधात जातात का? या भारतामध्ये मला मगाशी संविधान दिलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर पुढच्या युगामध्ये काय होणार आहे संविधानामध्ये करून आम्हाला अधिकार दिला. त्या देशामध्ये हळूहळू या संविधानाला मोडण्याचं काम सुरू होत आहे. असे कायदे केले जातात की त्यामध्ये लोकांना बोलता येणार नाही. आज सभा संपल्यानंतर आपण जय संपत चौकामध्ये जाणार आहोत. कशासाठी? महाविकास आघाडीची सगळी मंडळी आपण एकत्र जाणार. जनसुरक्षा कायदा, या जनसुरक्षा कायद्यामध्ये जे काही नियमावली केलेली आहे त्या नियमावलीमध्ये आपल्या सर्वांना आपलं मत व्यक्त करणं किंवा आंदोलन करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अधिकार काढून घेतोय का अशी शंका विरोधकांचा आवाज आणण्याचा प्रयत्न केला जाते का अशी शंका या बिलामध्ये आहे. परवाच्या दिवशी या संसद मध्ये या राज्याचे, या देशाचे पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, मंत्री असो, त्यांना अमुक कालावधीमध्ये जर त्या ठिकाणी शिक्षा ठोठवली तर त्यांचा अधिकार काढून घेण्यात येईल, त्यांचा पद जाईल अशा प्रकारचा कायदा सुद्धा कायदा चांगला आहे, पण त्याचा वापर कोणी करायचा याचा अधिकार कोणाकडे आहे तो देशाच्या सर्वोच्च पदावर आहे, त्यांना आहे. मग या पदावर असलेल्या लोकांना कदाचित या सत्तेचा वापर करून विरोधात असलेल्या मुख्यमंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न होतो का अशा प्रकारची शंका सुद्धा मला वाटतं की आपण इथं गेल्यानंतर सगळेजण जाऊया. महाराष्ट्रात सगळ्यात मोठं तुमचं आंदोलन झालं असेल जनसुरक्षा कायद्याचे बुलढाण्याला झाला अशा प्रकारचा उल्लेख आला. अख्ख्या राज्यात आंदोलन सुरू आहे, पण आपण सगळेजण आलेले आहेत. आपल्याकडे काय आहे
पैसा आणि मुसलमान आपल्याकडे एक कमी आहे, बाकी दुसरं माझ्याकडे कधी मागा मी पाहिलेलं होईल. तुमच्या अंगावर कोण आला तर मला आणि शिंदे साहेबांना त्याला तसं उत्तर द्यायचे. सगळ्यात शशिकांत शिंदे घाबरत नाही कोणाला, घाबरलं तर नेतृत्व कसं करायचं करता समोर जाण्याची ताकद ठेवायची. लोकांना विश्वास टाकला पाहिजे. सत्तेची मस्ती या लोकांना घेऊ आहे ना, त्या आपल्या अनेक कार्यकर्त्यांवर आपल्या तुमच्या सर्व लोकांवर यंत्रणेचा दबाव टाकून या ना त्या कारणातून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न हे काल जाणलेला होतो. त्याला काही सोडत नाही. त्या गरिबांना घर मिळवून देत आहे, त्याच्यातून पण 20,000 मागतात. रोजगार हमी योजनेमधून तुम्हाला पैसे मिळून देतो, काम मिळून देतो म्हणून 10,000 रुपये मागताय. अख्खा महाराष्ट्र लुटला मी समजू शकत होतो. 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज आमच्यावर केलं. सरकार चांगलं चाललंय अशा प्रकारची भूमिका घेतली आम्ही समजत होतो. जिथे पैसे खातात ते खाता, आता खालीपर्यंत खायला आले. या बुलढाण्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्यापासून युवकापासून सर्व समाजाच्या लोकांना वाटलं पाहिजे आमचा इथं ऐकणारा एकच पक्ष आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आपण 100 जणांची फायर फायटिंगची टीम तयार करा. एखाद्या कोणा अन्याय झाला तर तिथं जाऊन आपण दारू विचार, कारण तो एकटा गेला ना, त्याला कोण मान सन्मान देणार नाही, त्याला कोण विचार आपलं त्याच्यावर करायचं. आपलं 2 वर्ष काम करायचं. परंतु आज हे काम करत असताना या कार्यालयामध्ये सुद्धा माझी विनंती आहे. सर्वांना महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली चांगली मोठमोठी कार्यालय झाली. बुलढाण्याचा कार्यालय सुंदर आहे. इकडे तक्रार वही ठेवा आणि या तक्रार वहीमध्ये आपल्या या जिल्ह्यातील असलेल्या कोणाची तक्रार आली तिथे नोंद करून घेण्यासाठी माणूस आणि त्याचा आढावा आपण घ्या. राज्याचा प्रश्न असेल तर आम्ही बघतो, वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न असेल तो आम्ही बघू, स्थानिक पातळीवर आपण कमिटीने जाऊन या लोकांचा असा प्रश्न आहे तुम्ही काय केला असा विचार. मंत्रालयाचं कोणाचं काम आहे. कारण काल आम्ही सिंदखेडला गेलो, सिंदखेड राज्यामध्ये गेलो होतो. तिथल्या लोकांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं हे पुरातन विभागाच्या काही बरोबर अध्यक्ष पुरातन विभागाच्या आधिपत्याखाली हे आता वाढा गेलेला प्रचंड गौरव. तुम्ही महाराजांचं नाव, महाविद्वांचं नाव खूप राजकारणासाठी घेता. सुधारणा कोणी करायची. तिथल्या कॉलेजच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन लावला, फोन बंद होता. तो राज्याच्या अधिकाऱ्यांना मी फोन लावण्याने विचारला असा असा विषय आहे. त्यांनी एक योजना सांगितली आणि त्या योजनेमध्ये तुम्ही मागणी करा नगरपालिकेची, आम्ही लगेच त्याला मंजुरी देण्याच्या संदर्भात प्रस्ताव आशिष शेलारांकडे घ्यावा मंत्री महोदयांकडे असं विनंती. साधा प्रश्न आहे. शिंदे साहेबांनी मला सांगितलं की मी लगेच ते पत्र तयार करतो. अध्यक्षांनी सांगितलं मी पत्र तयार करते. ते पत्र घेतो. शिष्टमंडळ शिंदे साहेब आपल्या नेतृत्वाखाली मंत्री महोदयांना भेटू आणि ते काम करण्याच्या बाबतीत माझा निर्णय त्यांना घ्यायला लावू. चांगले आज मंत्री आहेत, नाही घेतला तर पहिलं आंदोलन पहिलं कुठं होईल तर त्या असलेल्या पवित्र भूमीमध्ये करण्यात आलेला राष्ट्रवादी. जोपर्यंत हा निर्णय होत नाही, नगरपालिकेकडे हस्तांतर करून मेंटेनन्स करून द्यायचा, तोपर्यंत आंदोलन मागे घ्यायचा. हा महाराष्ट्रामध्ये समजेत नव्हता. जिजाऊच्यासाठी कोण लढले लेकर तर ती राष्ट्रवादीची लेख लढले, आपल्या प्रकारचा समजेत नव्हता. शिंदे साहेब जात आहे अध्यक्ष सरकारला माझं बोल तिकीट आहे. आगे बघा असं बोलण्याशिवाय सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणं, पार्टी काम केली पाहिजे. जे काम करतायत त्याची दखल आम्ही घेऊ.
माझे निरीक्षक कोण असतील मी त्या निरीक्षकांना सुद्धा सूचना करतो की आता आपण नुसतं निरीक्षक म्हणून झालेलं तर त्या निरीक्षकाने व्यवस्थितपणे माहिती अगदी शेवटचा कार्यकर्ता काम करणारा असेल तर तो काम करणारा कार्यकर्ता हिरणीने आंदोलनाला भाग घेणारा कार्यकर्ता मग मी बघत होतो एकदम सारखा आपला मोबाईल घेऊन सगळ्यांचे चेहरे कव्हर करत होता प्रशांत सोनवणे असा गुंतलेला त्यांनी आंदोलन करणारा कार्यकर्ता कोण आहे कष्ट करणारा नेता कोण आहे पुढे करणारा कोण आहे तर आवड पुढे करणाऱ्याला अजिबात माझ्या पक्षामध्ये ही किंमत नाही लढाई करून काम करणारा कार्यकर्ता जो असेल त्याला आम्ही नेते मंडळी तर निश्चितपणे त्याला मान करतो आणि शिंदेचा ते घेत नाही परत त्यांना घ्यायचं नाही काय होईल त्यांच्या माध्यमातून मला साहेबांनी आपल्याला सरळ सांगितलं साहेबांनी बरोबर सांगितलं अधिकारी अजिबात काळजी करू नको नवीन कार्यकर्त्याची टीम पहा आणि ती प्रामाणिक आणि सतोटीने असली पाहिजे अशा प्रकारची टीम पहा यातला कार्यकर्ता उभा केला आणि पडला तरी भेटत पण तो कार्यकर्ता तुमच्याची निष्ठेने राहील अशा कार्यकर्त्यांना आपण उभा करण्याचा काय येऊन आणि अशी क्रांती झाली नेपाळसारखी तर मग काय अडचणच नाही सगळे त्यामध्ये निवडून आणि होणार नाही क्रांती आपल्या आयुष्याची असते खतच आहे सगळी आता इथं अवकाळी पाऊस एवढा पडलेला आहे प्रचंड पाऊस पडला काय सरकारकडून धोरण आहे एक धोरण त्यांनी सांगावं मी स्वतः सभागृहामध्ये प्रश्न मांडला होता की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला तो अद्यापही पडतोय ओला दुष्काळ जाहीर करा मंत्री मध्ये उभं राहिला मी क्लिक देतो त्यांनी सांगितलं की तशा निकषामध्ये अजून बसत नाही त्यामुळे आता त्या ठिकाणी अजून अवकाळी पाऊस पडलेला दिसत नाही आणि त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करतात आता तुमचा निकष कधी ठरायचा एका दिवशी इतका पाऊस पडतो तो सलग 5 दिवस पडणार आहे मला याची कुठे ठिकाण कारण यांच्याकडे पैसाच नाही हा आवाज उठवण्याचं काम बुलढाण्याचा शेतकरी असो जालन्याचा शेतकरी असो महाराष्ट्राचा असो नाशिकचा असो मी अध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम केलं असेल ज्या नेत्याने 75,000 कोटी कर्ज माफ करून या शेतकऱ्यांना परत स्वाभिमानाने उभं केलं त्या नेत्याच्या पहिल्या अधिवेशनाच्या दिवशी सांगितलं दुसऱ्या दिवशी अधिवेशन नाही तर मोर्चा काढायचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न पूर्ण कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला मोर्चा काढायचा आणि तो 15 तारखेला नाशिकला निघेल सगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व आणि या राज्याच्या मुख्यमंत्री आणि सर्व दोन्ही उपमुख्यमंत्री या राज्य सरकारला सांगण्यात येईल की जर कर्जमाफी केली नाही तर तुमच्या खुर्च्या घालवण्याची ताकद सुद्धा या शेतकऱ्यांच्या मंडळाला आहे दाखवून देण्याचा प्रयत्न आपण 15 तारखेला करणार एक विषय अशांततेचे बाहेर काढू एक आवाज उठून टाकू महाराष्ट्रामध्ये पैसा चालणार नाही महाराष्ट्रामध्ये सत्तेचा मार्ग चालणार नाही जे सत्ता वापरण्याचा प्रयत्न करताय एक गोष्ट सांगावी कार्यकर्त्याला दबाव टाकायचा म्हटल्यानंतर त्याला पोलिसांमध्ये गुंतवलं जातं मला एक कार्यकर्ता भेटला त्याला कौतुक आहे हे सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे त्याचं रेशनिंगचं दुकान आहे कुठे आहे कार्यकर्ता पुन्हा रेशनिंगचं दुकान आहे त्याला सांगितलं रेशनिंगचं दुकान तुझं आहे तो आमच्याकडे त्याच्या सारख्या चौकशात होतो अधिकारी पण चालत आहे वाईट शब्द वापरत नाही कारण महिला मुली त्या अधिकाऱ्याला तुम्ही मला फोन नंबर द्या एकदा माझ्या भाषेत विचारा नियम असा आहे एकदा जर त्या ठिकाणी चौकशी झाली पुस्तकं चेक झाली परत 6 महिने करायचं तुझा सारखा जात असेल तर आपल्या दुकानावर त्याचं प्रेम काय आहे त्या अधिकाऱ्याला चौकशी करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करतात कधीतरी आम्ही बोलणार आहोत का कधीतरी भेटणार आहोत का निवडणूक आल्या फक्त निवडणुकीपुरतं माझ्या नाही हा लोकांना कळून आलेला आहे मी कसं निवडून घ्यायचं तुमच्या मताची त्यांना गरजच नाही आता मतं विकत तरी घेतली जातात
नाहीतर सरकारच्या पैशातून योजना तरी दिल्या जातात, ते कमी पडलं का काय तर मतं वाढवली जातात आणि त्यातून सुद्धा निवडून येण्याचं झालं नाही झालं तर मग मशीन ऑपरेट केली. त्यामुळे तुमच्या सामान्य लोकांच्या प्रश्नाला गती देण्यापेक्षा भांडवलशी युग आलेला आहे. मला म्हणणं आहे, मी अध्यक्ष झालेलं आहे, एक तरी माझ्याकडून एवढं काम झालं की बुलढाण्याच्या सत्ता परिवर्तनामध्ये आजची सभा ही बुलढाणामध्ये मला यशस्वी करण्याची संधी मिळाली. अभिमानाने साहेबांना सांगेल, साहेब मी काल दौरा सुरू केला, परत एकदा तो जालन्याला मी गेलो, फार वातावरण चांगला, बुलढाण्याला मी आज आलेलो आहे, 7 विधानसभा आहे, 1.5 मला वाटतं लोकसभा आहे. मी बुलढाण्याला पण गेलो, वातावरण चांगला, पक्ष संपला कोण म्हणतोय, पक्षाचे नेते संपले पण कार्यकर्ते तिथे काय हा मी आपल्याला विनंती करेन, मला कधी साथ घाला, मला फक्त महाराष्ट्राचा एकदा दौरा करू द्या. आणि शिंदेसाहेब, तुम्ही या असलेल्या प्रशासनाचा त्रास जर होत असेल किंवा शेतकरी किंवा कोणाचाही प्रश्नाचा विषय असेल, एकदा आपण आंदोलनाला बोलूया, आपण आंदोलन करू. माझ्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना सांगला अजिबात आपण ज्यांना ज्यांना अधिकारी चांगले आहेत, अधिकारी इतके चांगले आहेत की काही लोक मग अधिकाऱ्यांना जाऊन देत आहेत. मला वाटतं की आता इतिहास आपल्याला घडवायचा असेल, त्या लोकांना मग वाटेल सरकारला मी खरं तर आपण सांगतो, मी खासगीत जाऊन भेटा हा निर्णय आता तुम्ही घ्यायचा. हे समोर आलेले लोक आहेत ना, त्यांची ताकद का नव्हती. तुम्ही एकदा निर्णय घ्या. आता काही लोक प्रत्यक्षात आलेले आहेत, मला सांगा विकासाच्या बाबतीमध्ये गेल्या 1 वर्षामध्ये एक भूमिका सरकारने जाहीर केली. काल परवा कॅबिनेट निर्णय झाला, काही लोकांना काही ठाऊक आहे, कॅबिनेट निर्णय झाला की लगेच त्यांचे कार्यकर्ते टाकून देतात, असा निर्णय झाला. त्यात बघत होतो 2 निर्णय झाले, त्यात कर्ज काढले, नगर रचनाच्या बाबतीमध्ये कर्ज काढले. बरोबर, तुम्ही कर्ज कोणासाठी काढताय? शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, युवकांसाठी, बेरोजगारांसाठी काढा, आम्ही समजू शकतो. पण कोण कंत्राटदार आत्महत्या करतो, कंत्राटदाराच्या पेक्षा जास्त पटीने तुम्ही कामं काढलेली आहेत, फक्त पैसा 20% अभाव, 50% पैसा इतर, अशा प्रकारची कामं करून तुम्ही सत्ता घेतली आहे. आणि या सर्व गोष्टीचा उल्लेख कधीतरी झाला पाहिजे. तुम्ही ठरवलं जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या निवडणुका महाविकास आघाडीतून आपण लढवणार आहोत. त्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आपण एकत्र बसा, निर्णय घेतला त्याप्रमाणे अंमलबजावणी करू. पण प्रामाणिकपणाने सांगतो, गावागावामध्ये तुम्ही जावा, 1 वर्षामध्ये या सरकारने एक गोष्ट केलेली दाखवून द्या. फक्त काय केलंय? समाजामध्ये वाद निर्माण करण्यात येणार. तुमच्याच कॅबिनेट मध्ये मंत्री निर्णय तुम्हीच घेता. कॅबिनेट मध्ये आरक्षणाचा निर्णय तुम्ही घ्यायचा, त्याच कॅबिनेट मधला मंत्री बाजूला जाऊन सांगतो हे मला मान्य नाही, सरकार चाललंय, आघाडी चालली, मला कळा. त्याचा अर्थ असा होतो की दोन्ही समाजाला जुळवत ठेवायचं आणि राजकारणाची कोळी बांधायची. हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. सगळे समाज राजकीय करून टाकलेले आहे. एका समाजाने आत्मविश्वासाने सांगितलं की मी सुरक्षित आहे. अशा भयंकर परिस्थितीमध्ये आपण चाललेलो आहोत आणि यांना यामध्ये त्यांचं राजकारण होतं म्हणून त्यांना आत्मविश्वास वाढलेला. मगाशी अनेक लोकांनी सांगितलं की 11 पगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास केलेला आहे. आज बुलढाण्यातून आपण शिकत घेऊया की उद्याचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये करताना बुलढाणा सगळा आहे. मी तुम्हाला शब्द देतो, कारण माझा अधिकार नाही, सत्ता 100% उद्या होऊन आपली येणार हे किंवा सत्य आहे. आणि ज्यावेळेला सत्ता येईल त्या बुलढाण्याचा असलेला मान सन्मान
वरिष्ठ पातळीवरती असेल हा विश्वास मला मी या ठिकाणी 100% देतो. लढाईच्या बाबतीमध्ये तयारी होऊन द्या. आजचा हा मेळावा उद्याच्या लढाईच्या संदर्भातला इतिहास घडवेल. आजपासून प्रत्येक कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता, वार्डातला कार्यकर्ता, युवकाचा कार्यकर्ता, महिला भगिनी असतील सगळेजण आम्ही एवढंच एक विजन आता ठेवायचं आहे की लोकांमध्ये जाऊन जागृती करून हे सरकार कसं सुटायला आहे, शेतकऱ्यांना कसं लुटलंय सगळे दाखवण्याचा प्रयत्न आपण करू आणि एक क्रांती करू एवढं त्या ठिकाणी सांगतो. परत एकदा सर्वांचा आभार मानतो. मला बुलढाण्याचा आभार मानायचा आहे. माझा आवाज मोठा आहे का तुमचा आवाज मोठा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आदरणीय चंद्रकांत पवार साहेबांचा जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. 1-2 मिनिटाचा हा कार्यक्रम राहिला आहे. काही पक्ष प्रवेश आहेत.